नमस्कार. मी वामन पंडित. तुम्ही हे वाचलंच पाहिजे या डॉक्टर विद्याधर करंदीकर यांच्या पुस्तकातील इथे अंगणी कोसळे चांदणे हा कवी वसंत सावंत यांच्या स्वस्तिक कविता संग्रहाबद्दलचा स्फुट लेख मी आता वाचणार आहे. कवी वसंत सावंतांनी मला महाविद्यालयामध्ये मराठी शिकवलं आहे, त्यामुळे मी त्यांचा विद्यार्थी आहे याचा मला आनंद आहे. शीर्षक आहे इथे अंगणी कोसळे चांदणे स्वस्तिक. साहित्यकृती वाचण्याचे एकदा वेड लागले की मग पुस्तक म्हणजे फक्त वाचणे राहत नाही. वेगवेगळ्या जिज्ञासा जागृत होऊ लागतात. जसे गारंबीचा बापू वाचून झाल्यावर कधीतरी गारंबी हे गाव पाहावेसे वाटते, किंवा मेघदूतातले उज्जैनीचे वर्णन वाचले की एकदा तरी महाकालाच्या मंदिरात ती प्रदोष पूजा पाहावी असे वाटतेच. तशीच एक उत्सुकता असते लेखक किंवा कवी आहे कसा आननी ते पाहण्याची. मग जो लेखक किंवा कवी आपण पाहू शकतो त्याच्या सगळ्याच साहित्याबद्दल ओढ वाटू लागते. त्यातून तो कवी आपल्याच प्रदेशात राहत असेल तर हे ममत्व आणखी भराला येते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहून जे शारदेचे उपासक साहित्य साधना करत आहेत त्यांच्याबद्दल मलाही काहीसे कुतूहल, काहीसे ममत्व सतत वाटत आले. सुदैवाने यांच्या साहित्यकृतींना देवघराचे पावित्र्य आहे असे श्री श्रीपाद काळे यांना जवळून पाहता आले. डॉक्टर भावा आठवले, श्री हरिहर आठलेकर, श्री वसंत आपटे, श्री विद्याधर भागवत वगैरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या सरस्वती पूजकांना विविध कार्यक्रमांमधून आपण पाहिले आहे. या ठळक व्यक्तींसोबत काहींचा नामोल्लेख अनवधानाने राहिलाही असेल. या नामावलीत कॉलेज जीवनापासून ज्यांच्या कवितेने एक वेगळी ओढ लावली होती त्या कवी डॉक्टर वसंत सावंतांचा उल्लेख येणे केवळ अपरिहार्य आहे. मी स्वस्तिक हा काव्यसंग्रह पहिल्यांदा वाचला तेव्हा नवे कवी नवी कविता अशा योजनेखाली पॉप्युलर प्रकाशनने 5 संग्रह प्रसिद्ध केले होते. रानातल्या कविता या महानोरांच्या काव्यसंग्रहातील कवितांची धुंदी तशीच असताना कवी ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता हा संग्रह वाचनात आला आणि पाठोपाठ स्वस्तिकनंतर या योजनेतील कालस्वर आणि आवर्त हे संग्रहही वाचनात आले. स्वस्तिकची मुद्रा मात्र मनःपटलावर अजून कोरलेली आहे. वसंत सावंतांच्या सुंदर अक्षरांमध्ये छापलेल्या पहिल्या कवितेच्या ओळी तेव्हाही मनात रुतून राहिल्या होत्या, आजही त्या आठवतात. आयुष्य वाटले मी अक्षरांना अजूनही वाटतो आहे. आयुष्य वाटले मी अक्षरांना अजूनही वाटतो आहे. त्यांच्या दीप्तीचा फुलवा तुझा. मी म्हणणार नाही माझे काही, फक्त स्वस्तिक रेख भाळावर प्रीती म्हणून. भाळावर प्रीतीची निशाणी म्हणून स्वस्तिकाचे शुभचिन्ह रेखण्याची कवीची विनंती काव्यात्म आहे. कवीचे स्वस्तिक हे नुसते शुभचिन्ह नाही, ते नुसते गतिसूचक चिन्ह नाही. हे स्वस्तिक कधीमधी फुलांनी डवरते. कधीकधी या स्वस्तिकाच्या पायघड्याही होत आहेत. जणू स्वस्तिक हा कवीच्या अस्तित्वाचाच एक भाग झाला आहे. काल तमातून चांदण्या आल्या नि मनावर सावल्या कोरून गेल्या. काल तमातून चांदण्या आल्या नि मनावर सावल्या कोरून गेल्या. कानावर कंकणांचा किरमिजी आवाज आला, त्यानेच सनई वाजू लागल्या. फुले विकली हारासाठी,
फुले विकली हारासाठी गीत गौरीहर झाले तेव्हा. फुले विकली हारासाठी गीत गौरीहर झाले तेव्हा. ताम्हनात भरली घटिका स्वस्तिक फुलांनी डवरले तेव्हा. स्वस्तिकच्या मलपृष्ठावर डॉक्टर वसंत सावंतांच्या कवितेची वैशिष्ट्ये 2 परिच्छेदांमध्ये वर्णिलेली आहेत. ही कविता विलक्षण लयधुंद आणि भावपर आहे. तशीच ती विशुद्ध आणि सर्वतः आत्मपर आहे. या कवितेला जसे स्वतःचे प्राक्तन आहे, तसेच मराठी मनावर खोलवर रुजलेल्या मळलेल्या संतवाणीतील शब्दकलेचे वरदान आहे. नि आधुनिकांचे आशीर्वादही तिच्याकडे चालत आले आहेत. या परिचयपर परिच्छेदामुळे पुस्तक हातात घेतले की कविता आणि कविता वाचून अनुभवण्याचा मोह आवरत नाही. पुस्तक कवीने त्यांच्या मात्यापित्यांना अर्पण केले आहे. तुमच्या गळ्यात कोंदलेल्या विठूच्या अभंगाची आणि ओवीची लय स्वस्तिकमध्येही उतरू दे, अशी आर्त त्या अर्पणपत्रिकेत व्यक्त झाली आहे. ही अर्पणपत्रिका मला कवितेसारखीच वाटली. कवितेच्या दीपांनी दैवतांना ओवाळताना आरतीची कवितारती व्हावी तशी. आता ही अभंगाची लय स्वस्तिकमध्ये खरोखरच उतरली आहे. बघा. बुक्क्यातला काळा रंग चंदनाला चढे चढे. बुक्क्यातला काळा रंग चंदनाला चढे चढे. टाळातून मृदंगाला एकदाच साद पडे. या कवितेला नुसती अभंगाची लयच आहे असं नाही, तर अभंग सदृश रचनेसारखे ते वरवरचे तरंगही नाहीत. अभंग हे या कवितेचे अंतरंग बनले आहेत. शब्द ब्रह्मामध्ये अणू. शब्द ब्रह्मामध्ये अणू. माझा एक माझा एक माझा एक माझा एक म्हणूनिया असू देत म्हणूनिया असू देत. अस्तित्व शब्दांचे अस्तित्व शब्दांचे शब्द ब्रह्मामध्ये अणू. शब्द ब्रह्मामध्ये अणू. होता ब्रह्ममय खूण होता ब्रह्ममय खूण. त्याची होय तेवढीच त्याची होय तेवढीच त्याची होय तेवढीच. होता ब्रह्ममय खूण होता ब्रह्ममय खूण होता ब्रह्ममय खूण. ही खूण ओळखता येऊ लागली की नभापलीकडचा श्रीरंगही डोळ्यांना दिसू लागतो. बघा. दूर नभाच्या पल्याड आहे उभा कुणी श्रीरंग. दूर नभाच्या पल्याड आहे उभा कुणी श्रीरंग. उधळीत पिंजर तर धुक्याची झाडांवरती रंग. सूर्यबिंब झाकले ढगांनी झरझर तो पाऊस. सूर्यबिंब झाकले ढगांनी झरझर तो पाऊस. किरणांच्या छायेत अनामिक कलाबतूंचे भास. उगवाईचा कळस दडाला ढग आले रांगानी. उगवाईचा कळस दडाला ढग आले रांगानी. सह्याद्रीला कुणी फाशिले भस्म नवे शैवांनी. श्रीरंग या कवितेखाली कविता फोंडाघाट येथे सप्टेंबर 1962 लिहिली असल्याचा उल्लेख आहे. फोंडाघाटाजवळच्या पर्वतराजीवरती निसर्गाचा हा रंग सोहळा वर्षानुवर्षे होतो आहे. तो शब्दात पकडणारा कवी मात्र शतकातून एखादा जन्माला येतो.
कधी पाऊस काळात फोंडाघाट येथे जाणे झालेच तर सह्याद्रीवर ओथंबून येणाऱ्या त्या घनघन माला पाहिल्यावर वसंत सावंतांचा श्रीरंग मला हटकवून आठवतो. नभाच्या पलीकडे वैष्णव श्रीरंग उभा आहे. नभाच्या पलीकडे वैष्णव श्रीरंग उभा आहे. सह्याद्रीरूपी शिवशंकराला शैवांनी मेघरूपी भस्म चर्चिले आहे आणि परस्परांमधले भेद विसरून हे शिवहरी सावंतांच्या कवितेत एकत्र आले आहेत. हा एकात्म भाव मला नेहमीच मनोहर वाटत आला आहे. आचऱ्याला रामेश्वराच्या शंकराच्या देवळात रामनवमी साजरी होते. वस्तुतः राम हा विष्णुरूप, पण उत्सव होतो शिवमंदिरामध्ये. त्या उत्सवाचे पावित्र्य जणू वसंत सावंतांच्या श्रीरंग या कवितेला लाभले आहे. स्वस्तिकमधली माझी सर्वात आवडती कविता. सह्याद्रीचे दर्शन अनेक लेखकांना कवींना सदैव आव्हानात्मक वाटले आहे. एखाद्या पाठीराख्यासारखा हा सह्याद्री डोंगर कपारीतल्या माणसांना आधार वाटतो. सह्याद्रीच्या लेकराच्या स्वप्नात हा सह्याद्रीच आला तर त्यात नवल ते काय. पण हा सह्याद्रीचा पुत्र वसंत सावंतांसारखा कवी असेल तर त्या निळ्या शिल्पाची साक्षात कविताच होते. निळे शिल्प भासातुनी शाश्वताच्या, मला जाणवे रूप ध्यासातुनी. अमर्याद आलेख तू वेदनांचा, अमर्याद आलेख तू वेदनांचा. परी कोवळा चंद्र डोईवरी, निळे शिल्प भासातुनी शाश्वताच्या, मला जाणवे रूप ध्यासातुनी. प्रभाती रवी भाळ चुंबी तुझे अन, क्षितिजात ओली तुझी प्रार्थना. तुलार्घ्य द्याया उभा मी, तुलार्घ्य द्याया उभा मी. सदाचीच प्राणात आराधना, सदाचीच प्राणात आराधना. ही सदाचीच प्राणात आराधना सुरू असते म्हणून तर कविता प्राणमयी होते. कविता म्हणजे शब्दांचे निष्प्राण कलेवर नव्हे, तिला प्राणांची संजीवनी देण्याचे सामर्थ्य कवीमध्ये असावे लागते. हे सामर्थ्य कवी वसंत सावंत ओळखतात आणि म्हणूनच दुसऱ्या एका मोठ्या कवीचे सामर्थ्य ते कवितेमध्ये गुंफू शकतात. तुझी उदासी मजला ग्रासी मी भ्रमतो माझ्याशी, तुझी उदासी मजला ग्रासी मी भ्रमतो माझ्याशी. तुझ्या परी मन करी झपुर्झा, तुझ्या परी मन करी झपुर्झा, पागल रंग नभाशी. जळावरी जळ करीते झुळझुळ, जळावरी जळ करीते झुळझुळ. तरंग सरके काठा, वाटेवरती झाड लागते जिथे थांबती वाटा. केशवसुतांना, केशवसुतांना या कवितेतील या ओळी. ही कविता स्वस्तिकमधले एक बलस्थान आहे मित्रांनो. केशवसुतांची परंपरा सांगण्याचा अधिकार कवी वसंत सावंतांना नक्कीच आहे. सावंतवाडीमध्ये तळ्याकाठी केशवसुतांनी काही कविता लिहिल्या आहेत. हा इतिहास म्हणजे एक दृश्य दुवा, परंतु प्रयोगशीलतेकडे प्रवृत्ती हा अदृश्य परंतु समर्थ दुवा केशवसूत आणि वसंत सावंत यांच्यामध्ये आहे. दोन कवींमधला कालखंड अन्य प्रयोगशील कवींनी भरून काढलेला आहेच, तो नाकारण्याचे प्रयोजनही नाही. परंतु केशवसुतांमध्ये असलेले सामर्थ्य कुठे अंशभागाने दिसले तरी नतमस्तक व्हावे असे वाटते. आणि स्वस्तिकमध्ये हा नतमस्तक करणारा गुण निश्चित आहे.
स्वस्तिकमधला मला आवडलेला आणखीन एक गुण म्हणजे त्यातला आवेग. हा पुरुषार्थी आवेग कवितेला आगळे वेगळे रूप देतो. कोसळणे हे क्रियापद वसंत सावंतांच्या कवितेत वेगवेगळ्या ठिकाणी आले आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी ते दर्शक आहे आवेगाचे. फोंडाघाट परिसरात पाऊस नुसता पडत नाही, तर तो कोसळतो. त्या कोसळण्यातला आवेग कवीने मनोमन ओळखला आहे. मग हा आवेग नवी नवी रूपे घेतो बघा. कोसळे दिशा दिशा भरून चालली नभे. कोसळे दिशा दिशा भरून चालली नभे, भेटली भरात आज जन्म जोग पाखरे. कोसळे दिशा दिशा भरून चालली नभे, भेटली भरात आज जन्म जोग पाखरे. धार धार नाचते नळ्यात ताल वाजतो. धार धार नाचते नळ्यात ताल वाजतो, तुझ्यात मी तुझा तुझा भरात साद घालितो. आणखीन गमत बघा. कधी हा आवेग असाही कवितेत येतो. चांदण्यात सुरूचे झाड अंगावर कोसळावे. चांदण्यात सुरूचे झाड अंगावर कोसळावे, माझ्या देहाच्या सावलीवरून तू निघून जावे. आणि हे सुरूचे झाडच मित्रांनो बहुधा पद्मा सहस्त्रबुद्धेंच्या चित्रकृतींच्या रूपाने मुखपृष्ठावर साकारले आहे. हे मुखपृष्ठही फक्त पुस्तकाचा नव्हे, तर कवितेचा भाग बनले आहे. धन्यवाद.